नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयांवर गरमागरम चर्चा सुरू आहे. नागपूरचा पारा कमी असला तरी सभागृहामध्ये मात्र पारा हा चढलेला आहे. विरोधकांऐवजी सत्ताधारीच या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये दिसत आहेत. भाजपाचे आमदार जय महाराष्ट्रवर हुरडा पार्टी करणार आहेत. चला त्यांच्यासोबत करूया हुरडा पार्टी. आपल्यासोबत मनोज दयाळकर आणि कुणाल बोहिटे हे जोडलेले आहेत. सुरुवातीला कुणाल याच्याकडे जाऊया. कुणाल, जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी जरी पडली असली तरी सुद्धा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेले देखील पाहायला मिळते आणि वातावरण तितकंच तापलेले देखील पाहायला मिळतं. आपल्यासोबत आज जे मान्यवर आमदार आहेत, सर्वप्रथम विक्रांत पाटील जी आहेत, त्याचप्रमाणे भाजपचे आमदार निरंजनजी डावखरे आहेत, त्याचप्रमाणे परिणयजी फुके, विक्रमजी पाचपुते आणि भाजपच्या महिला आमदार श्वेताजी महाले आपल्यासोबत आहेत. या सर्व आमदारांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम महिला आमदार म्हणून तुम्हाला पहिला मान आहे. राजकारण इतकं गंभीर होत चाललेलं आहे, या राजकारणाच्या पलीकडे अशा प्रकारची हुरडा पार्टी किंवा हलके फुलके क्षण आयुष्यामध्ये असावेत असं वाटतं? हो, नक्कीच. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला एक आपलं वैयक्तिक आयुष्य असतं, परंतु नागपूरमध्ये मात्र आम्ही जे आलेलो आहोत ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि अधिवेशनामधून जेव्हा थोडाफार वेळ मिळतो तेव्हा कुठेतरी कामाचा व्याप म्हणा किंवा मग मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही तक्रारी निवारण्याचे काम असतं त्यातून एक उसंत या ठिकाणी मिळते. आणि जे आम्ही सर्व एका वयाचे असतो तर त्यांचा साहजिक आहे कुठेतरी विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी बसतो. आणि नागपूरचं अधिवेशन आहे आणि नागपूरमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी संत्रा ज्यूस घेतला नाही किंवा हुरडा खाल्ला नाही, तसं होत नाही. सर, विक्रमजी पाचपुते आपल्यासोबत आहेत. विक्रमजी, खरं तर थंडीचा पारा वाढलेला आहे, पण सभागृहातला पारा वाढलाय असं वाटतं तुम्हाला? आम्हीच वाढवतोय तो पारा तसं पाहिलं तर. पण खरं तर विरोधकांनी हा पारा वाढवला पाहिजे, सत्ताधारीच पारा वाढवताना दिसत आहेत. आम्ही हे सिद्ध करतोय की भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्व भूमिका निभवण्यामध्ये यशस्वी आहेत. 100% भाजप जरी केलं तरी सुद्धा आम्ही जनतेला 100% न्याय देऊ. विरोधकाची या राज्याला गरज नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवतोय. परिणयजी, काय वाटतं? यांना जोडूनच प्रश्न आहे. विरोधक कमी तापलेला आहे मात्र सत्ताधारीच जास्त तापलेला आहे. नाही, मला असं वाटतं विरोधक जितके आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते मला वाटतं एक पराजित मानसिकतेतनं ते काम करतात आहे आणि कुठेतरी डिमोरलाइज झालेलं आहे. ज्या प्रकारे विधानसभेमध्ये या तिन्ही पक्षांना लोकांनी एकदम त्यांच्या घरचा रस्ता दाखवला आहे, तर मला असं वाटतं की ते फार डिमोरलाइज झालेलं आहे. आणि तसंही त्या लोकांचं सत्तेमध्ये इतके वर्ष राहून त्यांना विरोधी पक्षाचा अभ्यास कमीच राहिलेला आहे आणि ते आता कुठे त्यांची मानसिकताच नाही विरोधी पक्षाचं भूमिका निभवायची किंवा जनतेला न्याय द्यायची किंवा सरकारला धारेवर धरायची. तर त्यांना ते सगळे जे आले आहेत आणि त्यांचे जे नेते आहेत महाविकास आघाडीचे, उद्धव ठाकरेजी, हे 2 दिवसाच्या सहलीकरता नागपूरला आले होते आणि ते आता परत चालले गेले. आणि जर त्यांचा नेताच जर सिरियस नसणार तर त्यांचे बाकीचे जे त्यांची जी सेना आहे ती कशी सिरियस असणार? तर मला असं वाटतं ते टाईमपास करण्याकरता सगळे आलेले आहेत आणि टाईमपास करून ते चालले जातील. नक्कीच. आपल्यासोबत भाजपचे आमदार निरंजनजी डावखरे आहेत, ज्यांना सर्वाधिक काळ त्यांनी या 5ही जणांपेक्षा सभागृहामध्ये कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. सर, आपण बऱ्याच काळापासून सभागृहामध्ये कामकाज करता. महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे, जे विरोधक आहेत ज्याप्रमाणे टीका करतात त्याला ती टीका न मानता ते कामाच्या स्वरूपातून उत्तर हे सत्ताधारी देत असतात. मात्र आत्ताचे जे टीकेचं प्रमाण आहे हे कमरेवरचे कमरेखालचे वार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपण खरं तर बराच काळ असं म्हटलं तर एकदम पुरातत्व भागातनं आल्यासारखं कुठेतरी वाटतं. खरं तर मला 12 वर्ष याच्या पूर्वीचे 2 टर्म आणि आता ही 3री टर्म या सभागृहात झाले आणि मला दोन्ही म्हणजे सत्ताधारी पक्षाचाही अनुभव राहिला आणि विरोधी पक्षाचाही अनुभव राहिला. निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून जी सगळ्या सदस्यांमध्ये एकवाक्यता असते, जी टीम स्पिरिट असते, ती टीम स्पिरिट आत्ताच्या विरोधी पक्षामध्ये पूर्णपणे शून्य दिसते. सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर या इकडे जिन्यावरती जे काही विरोधकांनी विरोध केला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने विषय मांडले पाहिजेत त्या पद्धतीने सुरुवातीला जिन्यावरती त्यांचं आंदोलन झालं, पण त्यानंतरच्या काळामध्ये कुठेही या संदर्भातलं विरोधी पक्ष भूमिका घेताना दिसलं नाही. कधीकधी कदाचित एखाद दुसरा सदस्य येऊन बोलत होता त्या पद्धतीने,
पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भूमिका घेतली पाहिजे त्यांच्यामध्ये टीम स्पिरिट निश्चितपणे दिसत नाही. सत्ताधारी पक्ष म्हणून सातत्याने माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शासन एवढं उत्तम काम करतं आहे आणि सर्व दिशेने सर्व अंगाने या राज्याचे सर्व प्रश्न सोडवण्याची भूमिका घेते आणि त्याच्यामुळे विरोधकांकडे खरं तर मुद्देही उरले नाहीत. कुठले तरी थातूर मातूर मुद्दे जबरदस्तीने काढायचे आणि त्याचं कुठेतरी भांडवल करायचा प्रयत्न हा सातत्याने विरोधी पक्षाकडनं दिसतो, पण त्याच्यामध्येही ते सपशेल अयशस्वी ठरलेले आहेत. माझ्यासोबत विक्रांतजी पाटील आहेत. खरं तर नागपूरचं वातावरण तापलेलं आहे, त्याचप्रमाणे विरोधक पण नागपूरचं वातावरण थंड झालेलं आहे, त्याचप्रमाणे विरोधक पण थंड झालेले दिसतात. विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने थंडच केलेला आहे आणि त्यामुळे त्यातनं एक मेसेज पर्क्युलेट केलेला आहे. तोच मेसेज आता झालेल्या नगरपालिका नगरपंचायत आहे ते त्याचा निकाल लागेल तेव्हा दिसणार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा दिसणार आहे आणि त्यामुळे त्यांची मानसिकता खच्ची झालेली आहे. आणि विरोधकांचं कायम हे सगळे सत्तेत राहिलेली मंडळी आहेत, ह्यांना तशी सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर माशाची जशी अवस्था पाण्याच्या बाहेर राहिल्यावर होते तशी यांची अवस्था आहे. त्यामुळे जनतेसाठी भांडावं, त्यांचे प्रश्न मांडावे, त्यांच्या भावना समजून घ्याव्या हा प्रयत्न या विरोधकांनी यापूर्वी कधीच केला नव्हता. आता विरोधक म्हणून त्यांची मानसिकता खच्ची झालेली आहे आणि त्यामुळे जनतेसाठी भांडण्याच्या मूडमध्ये ते कधीच नव्हते, आजही नाही आहेत. आणि त्यामुळे सरकार म्हणून जे काही उत्तम काम चालू आहे, देवाभाऊंचं सरकार ज्या पद्धतीनं जनतेसाठी जनकल्याणासाठी गोरगरीब जनतेसाठी अनेक निर्णय करते आणि त्यामुळे आपण बघाल की सभागृहामध्ये मग वरचं सभागृह असेल खालचं सभागृह असेल दोन्ही ठिकाणी सरकार त्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडते आणि सत्तेतले आमदार असूनही सरकारला या सरकारच्या एकंदरीत कामकाजाला कुठे अधिकाऱ्यांनी गालबोट लावलं, त्यांनी कुठे काही कामात कुचराई केली तर त्याला जाब विचारण्याचं काम सत्तेतले आमदार करत आहेत आणि त्यामुळे ही पॉझिटिव्ह मानसिकता आहे. त्यामुळे विरोधक आज थंड यासाठी आहेत कारण त्यांची काम करायची मानसिकताच नाही आहे. नक्कीच जरी वातावरण जरी तापलं असलं, आता आपल्यासोबत मान्यवर जोडले गेलेलेच आहेत, मात्र या थंड वातावरणामध्ये गरमागरम भजी आणि घसा खराब होऊ नये सभागृहामध्ये म्हणून आपण गरम दूध या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी इथून पुढची जी सूत्र आहेत ते माझा सहकारी मनोज जाळेकरकडे देतो. बरोबर या ठिकाणी आता हुरडा ही पार्टी सुरू आहे, भजी गरम गरम भजी आणि दूध देखील आहे. पण आपल्यासोबत या ठिकाणी भाजपचे सर्व आमदार देखील आहेत, आपण त्यांना राजकीय प्रश्न आता या ठिकाणी विचारणार आहे. भैया काय जर विरोधक आपण बैठक तर कालचा देखील मुद्दा एक महत्त्वाचा होता. काल दोन नेत्यांमध्ये मोठी चर्चा देखील झालेली आहे, बैठक झालेली आहे, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, आणि त्यांच्यामध्ये जे आताची महानगरपालिकाची निवडणूक आहे त्या संदर्भात चर्चा झालेली समोर येते. काय वाटतं? भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयामध्ये सकारात्मक पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे हा निर्णय आमचा राज्यस्तरावरनं झालेलाच आहे. त्यामुळे जे काही आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होतात त्या समन्वय विषयामध्ये मध्ये मध्ये होत असतात. त्याच पद्धतीनं कालची त्या बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे आता एक टप्पा निवडणुकीचा पूर्ण झाला आहे. आता महापालिका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुका या सगळ्या विषयामध्ये आगामी रणनीती काय असावी त्या विषयाच्या संदर्भात ह्या चर्चा होत असतात आणि त्यामुळे एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जावं या भूमिकेतून महायुती चांगल्या पद्धतीनं काम करते आणि त्यामुळे जनतेसाठी आता आपण अजून चांगलं काय करू शकतो, सरकार म्हणून अधिवेशनात चांगले विषय काय आणता येतील, कुठले बिल्स चांगले आपण आणतोय, या सगळ्या विषयाची विस्तृत चर्चा हे त्या प्लॅटफॉर्मवर त्या वेळेला होत असते. त्याच पद्धतीने ह्या चर्चा होत आहेत आणि त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला भरघोस यश हे या माध्यमातून मिळायला आपल्याला बघायला. आपल्यासोबत निरंजन डावकरजी आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे तो ठाणे, जिकडे शिंदेंचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि तिकडे आपण पण देखील आहात. काय वाटतं, युती होईल की काय? याच्यामध्ये प्रदेश स्तरावरती अनेक बैठका झाल्या. याच्यामध्ये त्यांनी जसं आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणुका होत्या नगरपालिकेच्या त्याच्या अगोदरच हा निर्णय प्रदेश स्तरावरती झाला होता की या संदर्भातला युती संदर्भातला निर्णय हा स्थानिक स्तरावरती जे काही पदाधिकारी आहेत ते घेतील आणि त्याच्या संदर्भातली सूचना आम्ही आमच्याकडनं प्रदेशाला दिली. पण भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आणि एकदा काही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला तो निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला हा मान्य असतो. आपापली मतं ही व्यक्त करण्याचा अधिकार जरी सगळ्या पदाधिकाऱ्यांना असला तरी शेवटचा निर्णय हा प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांचा असतो. त्या पद्धतीने निश्चितपणे जो काही निर्णय ते घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढची इलेक्शन सामोरे जाऊ.
पण याचा जर वाद राहिला तर ह्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो, कारण की ठाकरे गट पण त्या ठिकाणी आपली वर्चस्व गाजवायला बघत आहे. नाही, ठाण्या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर निश्चितपणे महायुतीचीच ताकद आहे. खरं तर पूर्ण कोकणात जर आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा आत्ता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकींचा निकाल आता येईलच, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की महायुतीची फार मोठी ताकद आहे. आणि या कोकणामध्ये काही ठिकाणी महायुती झाली, काही ठिकाणी नाही झाली, पण याच्या अगोदरच्या ज्या निवडणुका आता त्या सगळ्या महायुतीने एकत्रित लढल्या आणि त्याच्यामुळे पूर्णपणे लोकांचा कौल हा महायुतीकडे आहे. तुमच्या दोघांसाठी एक प्रश्न, ज्या प्रकारे 2029ची तयारी ही मानली जाते, 2029ला अजून खूप वेळ आहे. मला वाटतं की स्वबळाचा नारा या ठिकाणी म्हणजे भाजप स्वतंत्र. नाही, विधानसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्रित सामोरे गेलो. राज्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आम्ही तसंच सामोरे जावं हा विषय राज्यस्तरावरून आम्ही सांगितलेला आहे. पण स्थानिक स्तरावरती कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही चर्चा होतात आणि जे काही ठरतं त्यातून कार्यकर्त्यांना आम्ही मोकळीक दिलेली असते की त्या ठिकाणी आपण निर्णय करा, त्यानुसार या विषयात पुढे जाणार. 29ला आत्ता आपण त्यात चर्चा करणं ह्यात काय अर्थ नाही. आज आम्ही एकत्र आहोत, त्या पद्धतीनं आम्ही एका अजेंडावर काम करतोय. जनकल्याणासाठी हे महायुतीचं सरकार काम करतंय आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला हाच ट्रेंड कायम दिसेल. याच्यामध्ये मी ॲड करीन, तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की सतत इलेक्शन मोडमध्ये असते. ती सतत कार्यकर्त्यांबरोबर इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये असते आणि त्या कार्यकर्त्यांनी लोकांबरोबर ती सातत्याने संवादामध्ये असलं पाहिजे, संपर्कामध्ये असलं पाहिजे. त्याचाच एक भाग ह्या सगळ्या संदर्भातला आहे. एक वेगळा प्रश्न जो आता मोठ्या चर्चेमध्ये राहिला, वेगळा विदर्भ, काय सांगाल त्याबद्दल आणि तुमची काय? बघा, असं आहे की वेगळा विदर्भ हा फार जुना विषय आहे. फार अनेक वर्षापासून विदर्भवादी नेते तो मांडतात आहे. पण मला असं वाटतं की जोही बॅकलॉग 2014च्या आधी होता, म्हणजे काँग्रेसच्या शासनामध्ये जो अन्याय विदर्भावर झाला तो अन्याय दूर करण्याचं काम 2014पासून माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आज जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये ज्या प्रमाणात मोठे मोठे विकास कामं येत आहेत, ज्याप्रमाणे निधी येत आहे, ज्याप्रमाणे या सगळ्या सरकारी नोकरी भरतीमध्ये ज्या प्रमाणात विदर्भाला प्राधान्य मिळत आहे, तर मला असं वाटतं की आता विदर्भाला वेगळाचा काही विषय राहिलेला नाही आहे. आणि आज मागच्या 70 वर्षात जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि किंवा त्याच्यापेक्षा आपण जास्त प्रगती करत नाही, तर मला असं वाटतं विदर्भ वेगळा करण्याची काही गरज नाही. आता नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून असणार, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असणार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून असणार मोठे प्रकल्प आज पूर्ण विदर्भात येत आहे. गडचिरोलीमध्ये मोठा 3,000 कोटीचे असतं, 25,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट, 3 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट एकट्या गडचिरोली जिल्ह्यात येत आहे. त्यासोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. पेनगंगा 80,000 कोटीचं प्रकल्प, त्यामध्ये पूर्व विदर्भातलं पाणी पश्चिम विदर्भात नेणार आहे. त्यामध्येही पश्चिम विदर्भातले जे दुष्काळ भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था होणार आहे. त्या भागातील जे आत्महत्याग्रस्त ते भाग आहेत तिथे आता सिंचनामुळे तिथेही शेतकरी सुखी होणार आहे. आणि असे एक नाही अनेक हजारो प्रोजेक्ट आणि हजारो कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आज विदर्भात आलेले आहे. आणि विदर्भाचा बॅकलॉग मला आज तरी वाटतं की जवळपास 80-90% पूर्ण झालेला आहे. पुढच्या 5 वर्षात तो 10-20% जो उरलेला बॅकलॉग आहे तोही 100% महायुती सरकार पूर्ण करणार. आणि मला असं वाटतं विदर्भ म्हणजे आज नागपूर जर तुम्ही बघितलं तर देशातलं फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे. ज्या प्रमाणात नागपुरात विकास कामं होत आहे, ज्या प्रमाणात मोठे मोठे प्रकल्प नागपुरात येत आहे, विदर्भात येत आहे, तर मला असं वाटतं की आता विदर्भ वेगळा झाला पाहिजे असं फार कमी लोकांची इच्छा आहे. पण याला विरोधक कुठेतरी विरोध करताना दिसत आहेत. नाही, मला असं त्यात जे काही जुने लोक होते त्यांची मागणी होती तर ते परत मागणी मागतात आहे. पण इथला आज जर तुम्ही जनसामान्याचा जर विषय घेतला तर कुणालाही वेगळं जायचं नाही. सगळ्यांना संयुक्तिक महाराष्ट्रात राहायचं, अखंड महाराष्ट्रात राहायचं आहे. आणि सगळे याच भावनेत नव्हतं. मागे 70 वर्ष 2014च्या आधी ज्या प्रमाणात अन्याय झाला होता म्हणून लोकांच्या मनात भावना, विदर्भातल्या लोकांच्या मनात एक भावना झाली होती की आपण आपल्यावर जो अन्याय होत आहे त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो पाहिजे. पण आज मला असं वाटतं जनसामान्य व्यक्तीला किंवा युवा पिढीला कुठेही वेगळं व्हायचं नाही. सगळ्यांना महाराष्ट्रातच राहायचं आहे आणि महाराष्ट्राचाच विकासासोबत, कारण महाराष्ट्र हा देशाचं सगळ्यात मोठं पहिल्या नंबरचं राज्य राहणार आहे. आणि मुंबई ही देशाचीच नाही तर एशिया खंडाची आर्थिक राजधानी असल्यासारखी आहे. आणि त्या आर्थिक राजधानी असणार, देशातलं सगळ्यात नंबर 1चं राज्य असणार, त्याच राज्यात राहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे.
पण या ठिकाणी आपलेच नेते बावनकुळे हे वेगळ्या विदर्भासंदर्भात बोलत आहेत, त्यामध्ये दुमत असं वाटत आहे, काय वाटतं? नाही, मी बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी म्हटलं की गरज पडल्यास वेगळा विदर्भ होणार. पण मला असं वाटतं की गरज पडल्यास आणि जनभावना बघता आपण वेगळा विदर्भ करू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं की आज खरं जर तुम्ही जनभावना जर बघितली, लोकांमध्ये जाऊन जर विचारलं, तुम्ही आज तुमचा कॅमेरा आणि तुमचा बूम घेऊन तुम्ही सामान्य रस्त्यावर फिरा आणि तुम्ही विचारा लोकांना, इथे विदर्भातलेच सगळे लोक आहे, आज अधिवेशनात विदर्भातलेच लोक मोठ्या प्रमाणात आलेले आहे. हां, दुजाभाव जाणवत नाही हां, कुठे दुजाभाव जाणवत नाही. पण लोकांना जर विचारलं तुमची इच्छा काय, तर लोक म्हणते ना आम्हाला संयुक्तित महाराष्ट्रात राहायचं आहे. आणि जो विकास आज सुरू आहे, जो माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जो विकास सुरू आहे, ज्या प्रमाणात महाविकास आघाडी काम करत, ज्या प्रमाणात मोदीजींच्या माध्यमातून विदर्भाकडे लक्ष दिलं जात आहे, नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून दिलं जात आहे, तर आता मला वाटत नाही कुणाची इच्छा परत वेगळं म्हणजे महाराष्ट्रापेक्षा बाहेर जाण्याची आहे. आपल्यासोबत विक्रमसिंह पाचपुते आहे. सर्वात मोठा विषय आजचा तुमचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तुम्ही सभागृहामध्ये गोंधळ असताना देखील बोलत आहेत, काय सांगाल त्याबद्दल? ते काय झालं होतं, मी बोलायला उठलो होतो त्यावेळेस नेमकं आधी जे सदस्य बोलत होते त्यांना अजून बोलायचं होतं, त्यामुळे त्यांचा गोंधळ चालू होता आणि आणखी इतर काही सदस्य होते त्यांना बोलायचं होतं. त्यामुळे माझा माईक चालू झाला आहे की नाही झाला आहे हेच कळत नव्हतं, त्या गोंधळच एवढा होता. त्यामुळे माझ्या शेजारी प्रवीणजी दटके होते, त्यांनी मग शेवटी वैतागून हेडफोन्स मला कानाला लावून दाखवला, अरे तुझा माईक चालू आहे, तू बोलत राहता आणि काही थांबू नको. मग मी त्या हेडफोन्स कानाला लावून बोलायचा प्रयत्न केला. पण एक झाला किंवा सहकारी ज्यावेळेस बरोबर असतात त्यावेळेस त्याचा नक्कीच फायदा होतो, याचं उत्तम उदाहरण आज पाहिलेलं आहे मी. एक तपोवनचा विषय मोठ्या प्रमाणात चालू होते, तपोवनमध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्या आता ज्या प्रकारे बोलत आहे विरोधक आक्रमक झालेले आहेत, पण एक तुम्ही पण झाडं जगवली आहेत, त्या प्रकारे काय सल्ला द्याल? म्हणजे जे उचललेली जी झाडं आहेत त्याच्या संदर्भात काय सल्ला द्याल? आमची जी परिक्रमा शैक्षणिक संकुल आहे, माझ्या मतदारसंघामध्ये काष्टी जे माझं मूळ गाव आहे, त्या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये मधल्या काळामध्ये आमच्या संस्थेपासून काही अंतरावरती एक रस्त्याचं रोड वाइंडिंग होणार होतं आणि हे रोड वाइंडिंग होत असताना एक जुनं वडाचं झाड जाणार होतं आणि मग हे वडाचं झाड थोडंसं त्या कुटुंबाशी निगडीत होतं. म्हणजे त्या कुटुंब ज्याच्या घराच्या बाजूचं हे झाड जाणार होतं, त्यांच्या आजोबांच्या वडिलांनी वगैरे म्हणजे पंजोबांनी ते झाड लावलं होतं, त्यामुळे त्यांची थोडीशी भावना त्या झाडाबद्दल होती. आम्ही विनंती केली की आम्ही हे झाड रिप्लांट करतो. आम्ही ते झाड आमच्या संस्थेमध्ये रिप्लांट केलं होतं आणि ते रिप्लांट झाल्यानंतर साधारण वर्षभर ते झाड जगलं. त्याच्यानंतर मग परत एक दुसरा आमच्याकडे स्टेट हायवेचं काम चालू होतं, तिथनं आणखी 7 झाडं आम्ही अजून रिप्लांट केली होती. सांगायचं तात्पर्य एकच आहे, हा विकास होणारच आहे. विकास होत असताना जो काही अडथळा आहे, ह्या अडथळ्याला आपण मार्ग काढू शकतो. म्हणजे आज तपोवनची चर्चा होतीये ती एकच होते की ही जुनी झाडांची तोड होण्यापेक्षा, मग ती वृक्षतोड होण्यापेक्षा वृक्ष हे काय म्हणणार त्याचं पुनर्रोपण होऊ शकतं, ज्याला आपण रिप्लांटेशन म्हणतो. जर रिप्लांटेशन जर हे सर्व झाडांचं केलं तर नक्कीच त्या भावनासुद्धा जागेवर राहतील आणि ज्या जुन्या झाडांच्या ज्या मेमरीज आहेत त्यासुद्धा आपण प्रिझर्व करू शकतो आणि विकासही साईड बाय साईड होऊ शकतो. कारण शेवटी कसं आहे की आज आपल्याला असं सध्या जोपर्यंत स्कोप आहे तोपर्यंत आपण हॉरिझॉन्टली वाढू शकतो, कालांतराने व्हर्टिकली वाढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पण विकास होत असताना काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, पण ह्या 100% नुकसान होणार नाहीत याचाही पर्याय पाहिला पाहिजे, तो होऊ शकतो असं माझं. पण विकास नको असं विरोधक असं म्हणत असं वाटतं, कारण की सातत्याने विरोधच चालू होते. विरोधकांना धास्ती व्हायला लागलेली आहे. एक काळ असा होता, तुम्ही पहा, म्हणजे 2014ला जो काही आमच्या पक्षाला जनतेने कल दिला होता, 2019ला जो काही कल दिला होता आणि आज 2024ला जो काही कल दिला जातोय, हे सगळं पाहता महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे आणि विकास जर मिळाला तर नक्कीच जनताही आमच्याबरोबर राहील, विकास जर झाला तर जनता आमच्याबरोबर राहील. त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की एखाद्याच विरोधकांना ते नको असावं, त्यामुळे त्या अनुषंगाने ते सभागृहातही शांत असतात. म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला म्हणालो की आमच्या पक्षाचं मूळ उद्दिष्टच आहे, आम्हाला जे ध्येय धोरण आहेत त्याच्यामध्ये प्रथम राष्ट्र म्हणजे जनहित आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचं जरी सरकार असेल आणि असं आम्हाला वाटलं की जनहिताची गोष्ट कुठेतरी राहतीये किंवा चुकतीये, तर आमचे आमदारसुद्धा आवाज उठवायला कमी बघत नाहीत किंवा मागे पुढे बघत नाहीत. त्यामुळे ही विरोधकांची तर भूमिका आम्ही भरून काढतोय. त्यामुळे त्यांना आता एकच भूमिका राहिलेली आहे की कामं कशी अडवता येईल, गतिरोधक कसं होईल. कारण शेवटी एक्सप्रेसवे झाला तर लोक सुखी होतात आणि त्या एक्सप्रेसवेवरती निघून जाताना आजूबाजूचं काही लक्षात येत नाही, तर आजूबाजूच्या गोष्टी लक्षात यावं म्हणून हे स्पीड ब्रेकर टाकायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आमच्या हे जी विकासाची गती ही कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण मला खात्री आहे ज्या वेगाने आम्ही सर्वजण निघालेलो आहोत आणि ज्या उत्तम पद्धतीने जनतेचा प्रतिसाद आमच्या सरकारला आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या सर्वच मंत्रिमंडळाला मिळतं, या सरकारला मिळतं आहे. त्यामुळे येणारा काळ हा विकासाचाच असणार आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावरती निवडणुका होतील इथनं पुढे. आपल्यासोबत श्वेता महाल आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, आपल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडनं सातत्याने विरोध होत आहे
आणि त्याला तुम्ही सामोरं देखील जात आहेत. काय सांगाल याबद्दल? विरोध कशाबद्दल? ज्या प्रकारे आपले जे पती आहेत त्यांच्याबद्दल ते सचिव देखील आहेत आणि ते सातत्याने आपल्या ज्या मोर्चे असेल काही त्याच्यामध्ये सहभाग घेतात, त्याला विरोध दर्शवत आहेत. माझ्या इथे काँग्रेसचं एक खूप मोठं घराणं त्या ठिकाणी होऊन गेलेलं आहे. 30-40 वर्षापासनं त्यांच्याच घरामध्ये ते पद होतं. मग मंत्री असतील, आमदार असतील किंवा मग नगरपालिका असेल, सातत्याने फक्त त्यांचं वर्चस्व होतं. आज एक एक गोष्ट त्यांच्या हाताखालून जात आहे. त्यांचा साखर कारखाना गेला आहे, त्यांची सूतगिरणी गेली, त्यांची आमदारकी गेली, त्यांचं मंत्रिपद गेलं आहे, त्यांची नगरपालिका गेली आहे. आणि मग आता काहीतरी आरोप करायचे आहेत म्हणून हे आरोप त्या ठिकाणी केले जातात. आणि हे आरोप काही पहिल्यांदा झालेले नाही आहेत. मी जिल्हा परिषद लढले 2017मध्ये, तेव्हापासून हे आरोप त्या ठिकाणी महाले साहेबांवरती झालेले आहेत. परंतु चिखलीतली आमची जनता अतिशय सुज्ञ आहे. ही जनता असल्या आरोपांना त्या ठिकाणी कुठेही थारा देत नाही. चिखलीतली जनता ही फक्त आणि फक्त विकासाला महत्त्व देते. तो विकास त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग आता ते मंत्री असताना, त्यांच्या घरामध्ये मंत्रिपद असताना, ते स्वतः आमदार असताना, नगरपालिका त्यांच्या हातात असताना चिखलीतले कुठलेही विषय ते मार्गी लागू शकले नाहीत. आज चिखली शहरासाठी 140 म्हणजे कोटीची नळ योजना आम्ही आणली आहे. गेल्या 30-40 वर्षापासून त्याची मागणी होती. चिखली शहराची हद्दवाढ झाली पाहिजेत ही मागणी गेल्या 15-20 वर्षापासून होती. ती मागणी कोणी पूर्ण करू शकलं नाही. चिखली शहरामध्ये मी यायच्या आधी चिखली विधानसभेमध्ये शेतरस्ते कसे असतात हे त्या ठिकाणी माहीत नव्हतं. ते शेतरस्ते आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत. गावागावामध्ये त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून नळ योजनांची कामं चालू आहेत. आणि ह्या विकास कामांमुळं चिखलीतल्या जनतेने भरभरून प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. आणि मग त्या म्हणजे कुठेतरी डिमोरलाइज होऊन फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी माझ्यावरती, माझ्या कुटुंबांवरती काँग्रेसकडनं हे आरोप केले जातात. हे आरोप काही नवीन नाही आहे. 2017पासून हे आरोप ते करत आलेले आहेत. ताई, निवडणूक झालेली आहे, आता निकाल देखील आहे. काय वाटतं? कारण की आता भरपूर दिवसांनी हा निकाल लागणार आहे. तारीख देखील पुढे ढकलण्यात आलेली होती. 21 तारखेला हा निकाल आहे. चिखलीच नाही तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने विकासाला त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला, म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीला त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला, तीच पसंती त्यांची नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येईल. चिखली असेल, बुलढाणा असेल, खामगाव असेल, जळगाव जामोद असेल, आमचं देऊळगाव राजा असेल, या प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहाल तर तिथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्याच आमचा त्या ठिकाणी विजय झालेला दिसेल. माझे सहकारी कुणाल, तुम्ही हे करू शकता. नक्कीच आत्तापर्यंत आपण थोड्या राजकीय दिलखुलास गप्पा यांच्या ऐकलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण आहे ना वेगळ्या गप्पांकडे वळणार आहोत. कारण या राजकीय जीवनामध्ये जगत असताना तुमचा हा राजकारणाशी जवळून फारसा संबंध येत असतो. मात्र ज्यावेळेस आपण सभागृहातनं बाहेर येता किंवा सभागृहातनं बाहेर आल्यानंतर तुमचा विरोधकांशी ज्यावेळेस संपर्क होतो त्यावेळेस तुमचं नातं काय असतं? कारण प्रत्येकजण एक मैत्रीच्या नात्याने सभागृहाच्या बाहेर वावरत असतो. त्यावेळेस काय नेमकं तुमचं बोलणं होत असतं किंवा काय दिलखुलास तुमचं बातचीत होत असते? नाही, याच्यामध्ये सर्वपक्षीय आमदार जरी ज्यावेळेस एकत्र येतात अधिवेशनाचं सभागृहाचं कामकाज झाल्यानंतर, अजूनही मला असं वाटतं की ही प्रथा परंपरा आहे की एकत्र येतात आणि येत असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून याच्यामध्ये काही कदाचित अकॅडमिक चर्चा असतील, पण आपापल्या मतदारसंघातले काही नवीन प्रोजेक्ट्स असतील, याच्यामध्ये आपापले व्यक्तिगत राजकीय अनुभव चर्चेला असतील, कौटुंबिक काही चर्चा असतात. याच्यामध्ये आवर्जून बरेचदा रात्री ज्येष्ठ सदस्य म्हणजे प्रसाद लाड हे सगळेजण आम्हाला त्यांचं उद्बोधन, त्यांचं अकॅडमिक अनुभव या संदर्भातलं मार्गदर्शन करत असतात. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या वातावरणामध्ये या पूर्ण अधिवेशन काळामध्ये सगळे आमदार एकत्र येत असतात, भेटत असतात आणि चर्चा होते. याच्यामध्ये एक मनोमिलनसारखाही नियोजित होत असतं. पण असा कुठल्या विरोधकांसोबतची कुठली आठवण आहे का जी नेहमी तुम्हाला आठवते?
अशा बरेच आठवणी आहेत. म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वीचं एक यूथ फोरमचाच आमचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये सर्व पक्षीय आमदार त्याच्यामध्ये आले होते. अनिलजी परब आले होते, त्याचबरोबर नितीन सरदेसाईजी आले होते, सचिन भाऊ आले होते, भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार होते, विश्वजित कदम, सतेज पाटील, काँग्रेसचे सर्व आमदार होते. आणि त्याच्यामुळे पक्षविरहित याच्यामध्ये एक माहोल असतो. सर्वजण राजकीय जोडे बाहेर ठेवून एक मनोमिलनाच्या याच्यामध्ये चर्चा करतात, हसत खेळत गप्पा मारतात. माझा महिला आमदारांना प्रश्न आहे. राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असताना कारण महिलांचं रिझर्वेशन झालेलं नाहीये. आम्ही जनरल कॅटेगरीमधून निवडून आलेलो आहोत. नाही, पण देवाभाऊंनी सगळ्यात जास्त संधी महिलांना दिलेली आहे, म्हणून मी महिला आमदार म्हणतोय. महिला आमदार ज्यावेळेस राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतात त्यावेळेस कुठल्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं? नाही, तशा काही अडचणी येत नाही. सुदैवाने आम्ही काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असतो आणि त्याच्यामुळे जनतासुद्धा आमच्यासोबत राहते. हां, कधी रात्री बेरात्री कधी फोन कॉल्स वगैरे येत असतात. काही लोक त्या ठिकाणी ताई आमची गाडी पकडली आहे, गाडी सोडवा वगैरे हे असे कॉल्स असतात. परंतु त्यांना अडचण येते अशाच वेळेला त्या ठिकाणी ते कॉल करतात. परंतु अशी अडचण मात्र कुठे येत नाही. कुणाल, तुला 1 मिनिट मी थांबवतोय. याच ह्याच्यावरून महिलांवरती तू जो प्रश्न केलास त्याच्यावरती विरोधकही आता मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत. लाडकी बहीण योजना आपण बघितलं तर विरोधक सातत्याने बोलत आहेत. पण याच लाडकी बहीणमुळे आपली जी सत्ता भाजपची ही आलेली होती, महायुती बनली होती. तर काय सांगाल यावर? लाडकी बहीण योजना ही सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली एक लोकप्रिय योजना आहे आणि माता भगिनींना कुठंतरी हक्काचे पैसे मिळावे, ते त्यांच्या थेट अकाउंटमध्ये मिळावे, ही देवाभाऊंची सरकारची भावना होती. त्या पद्धतीने ती दिली गेली. पण यामध्ये विरोधकांची दुटप्पी भूमिका वारंवार समोर आलेली आहे. म्हणजे जेव्हा सरकारने ही योजना दिली तेव्हा ती का दिली म्हणून कोर्टात जाणारी हीच मंडळी विरोधक होती. आता त्याच्यानंतर जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा भारतीय जनता पार्टी महायुतीने जे म्हटलं की आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीने देऊ, तेव्हा 2100 रुपये देऊ हे अजेंडामध्ये स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये टाकणारे हेच विरोधक होते. त्याला 3000 करणारे हेच विरोधक होते आणि आता त्याच्यावरती खडे फोडणारे हेच विरोधक आहेत. त्यामुळे ज्यांना काही करायचंच नसतं त्यांना वल्गना करणं सोपं असतं. विरोधक त्या पद्धतीनं करतायत. पण सरकार सगळ्या राज्याचं भान ठेवून, सगळ्या योजनांचं भान ठेवून लाडक्या बहिणींनाही ताकद दिली गेली पाहिजे. त्यांचं सबलीकरण व्हायला पाहिजे. म्हणजे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हे लाडक्या बहिणीचे पैसे तर दिलेच गेले पाहिजेत, पण त्याचबरोबरीनं महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना, मग बचत गटांना ताकद देणाऱ्या योजना, त्या लखपती दिदीसारख्या योजना, महिलांना अनेक विषयामध्ये बसमध्ये 50% सूट तिकिटामध्ये देण्याच्या योजना, अशा अनेक योजना या लाडक्या बहिणींसाठी या व्यतिरिक्तही राबवण्याचं काम देवाभाऊ करतात. आणि त्यामुळे जर का एका बाजूला महिलांना एवढी ताकद सरकारच्या माध्यमातून मिळत असेल तर या सगळ्या लाडक्या बहिणी या सरकारच्या मागे, देवाभाऊच्या मागे मजबूतीने उभं राहत आहेत. ते वारंवार दिसतंय, सगळ्या निवडणुकांमध्ये दिसतंय, निवडणुकांच्या व्यतिरिक्त दिसतंय. त्यामुळे आता विरोधकांचे धाबे दणाणलेले आहेत. त्यांना वाटतं की अरे अशा लाडक्या बहिणींचं जर का हे प्रेम जर का लाडक्या देवाभाऊलाच मिळणार असेल, या सरकारलाच मिळणार असेल तर त्यांची दुकानदारी कशी चालणार, ही त्याच्यामध्ये भूमिका त्यांच्या मनात कुठेतरी तयार होते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी असं कुठंतरी चांगलं चाललंय, त्यात कुठंतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हे ते करताना दिसतात. पण त्यातून काहीच घडत नसतं. लाडकी बहीण ताकदीनं कालही देवाभाऊ आणि सरकारच्या मागे उभी होती, उद्याही राहील आणि कायमस्वरूपी राहील. नाही फोके, हाच तुम्हाला एक प्रश्न आहे, कारण की विरोधक सातत्याने बोलत आहे की सरकारची तिजोरी खाली आहे. कशा प्रकारे तुम्ही त्यांचा हप्ते हे आता फेडणार आहे? बघा, असं आहे की ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्य सरकारने केली होती त्यावेळेस विरोधक म्हणत होते की अशी कोणती योजना आणूच शकत नाही, इतके पैसेच नाही आहे किंवा इतके पैसे वाटपच करू शकत नाही. आणि आम्ही सगळ्यांना वाटप केलं. राज्य सरकारने 3000 रुपये, म्हणजे पहिला जो 1500 रुपये 3000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात पहिला इन्स्टॉलमेंट जमा केला होता. राखीच्या याच्यात आपल्या सगळ्या बहिणींना देवाभाऊंच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सगळ्या बहिणींना राखीच्या दिवशी ते पैसे गेले होते. त्यानंतर दुसऱ्या याच्यात ते सांगत होते की नाही आता ते देणारच नाही, बंद करणार. त्यावेळी आपण दुसराही हप्ता आपण त्यात दिला. निवडणुकीदरम्यान ते सांगत होते की निवडणुका संपल्याबरोबर ही लाडकी बहीण योजना बंद होणार. त्याकरता जसं विक्रमजींनी सांगितलं ते हायकोर्टातसुद्धा गेले की ही योजना बंद झाली पाहिजे, पण ती योजना बंद झाली नाही. आणि ती योजना सातत्याने 1 वर्षापासून एकदम नियमितपणे दर 3 महिन्यात सगळ्या बहिणींना त्याचा हप्ता मिळतो. आणि या माध्यमातून निश्चितच सरकार मजबूत आहे आणि सरकारच्या तिजोरीही मजबूत आहे हे सरकारने दाखवून दिलेलं आहे. आणि ही योजना कधीच बंद होऊ शकत नाही हे दाखवून दिलं. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये
या सगळ्या महिलांचे, या महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ, देवाभाऊ आहेत. जोपर्यंत त्यांचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ आहे, जोपर्यंत अजित भाऊ आहे, अजितदादा आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, हे मी आपल्याला ठामपणे सांगतो. पण हे विरोधकांचे एक दिवा स्वप्न आहे की ही योजना बंद झाली पाहिजे, सरकारच्या विरोधात वातावरण झालं पाहिजे आणि त्यांनी स्वप्न बघावं. ताई, हेच मुख्यमंत्री सातत्याने बोलत आहेत की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलेलं आहे. काय सांगा? हो, अगदी खरं आहे. हे फक्त म्हणजे काही देवाभाऊ फक्त बोललेले नाही आहेत, तर प्रत्यक्ष त्यांनी कृतीतून पण करून दाखवलेलं आहे. आपल्याला माहिती असेल, गेल्या अधिवेशनामध्ये सहकार विभागाने या लाडक्या बहिणींना हे जे काही मदत त्या ठिकाणी शासनाकडनं मिळते ती सिक्युअर्ड राहिली पाहिजेत म्हणून सहकार विभागाच्या माध्यमातून पतसंस्थासुद्धा काढण्याचं टार्गेट त्या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्रातली पहिली लाडक्या बहिणींची पतसंस्था आम्ही चिखलीमध्ये काढली, देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था. आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून म्हणजे या पतसंस्थेचा अध्यक्ष, संचालक मंडळ, तिथे असणारी मॅनेजर आणि तिथे काम करणारे सर्व कर्मचारी, ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना बाहेर मार्केटमध्ये जे काही कर्ज मिळतं आहे त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये कर्ज आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. फक्त योजना देऊन लाडक्या बहिणींना आम्ही सोडलेलं नाही आहे, तर त्यांचं सबलीकरणसुद्धा खऱ्या अर्थाने हे देवाभाऊ करत आहेत. आणि मला पूर्ण ठाम विश्वास आहे की आमच्या ह्या लाडक्या बहिणी, कोणी कितीतरी त्यांना आमिष दाखवलीत निवडणुकीमध्ये, त्या कुठल्याही आमिषाला ह्या बळी पडणार नाही आहेत. ह्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी ह्या फक्त आणि फक्त देवाभाऊंच्या सोबत त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार आहेत. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला ऑब्झर्वेशन सांगतो, तुम्ही जर बघितलं असेल विरोधकांचं, हा त्यांचं पोटसूळ आहे. ज्यावेळेस लाडकी बहीण संदर्भातले माझे सर्व सहकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की स्वतः काही करता आलं नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी या इकडे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीत काम करते आणि ही फ्लॅगशिप योजना आहे, त्याच्यामुळे याच्यावरती बोट ठेवायचं. तसंच निवडणुका होऊ नये म्हणून विरोधकच गेले आणि त्याच्यानंतर बोट दाखवत होते ते आमच्याकडे की आमच्यामुळे होत नाही. आणि ज्यावेळेस निवडणुका घेतल्या त्यावेळेस त्यांनी बोंब चोरी काय सुरू केली, वोट चोरीच्या संदर्भातली. मग याचा अर्थ कुठेतरी स्वतःच पाप करायचं आणि ते लपवण्याचा प्रयत्न हे सातत्याने विरोधकांकडनं होत असतो. तुम्ही काय सांगाल लाडकी बहीण? ही लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना होती. म्हणजे तसं पाहिलं तर हे 1500, 2100 हा काही आकडा मोठा नाही आहे, पण ह्या आकड्यामुळे आमच्या ज्या काही माता भगिनी आहेत यांच्या आयुष्यामध्ये जो काही धीर त्यांना मिळतो आहे आणि जो काही विश्वास तयार होतो आहे, आशा तयार होते, ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे हा आशावाद अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा आशावाद जर कायम राहिला, आज तुम्ही पहा महिला जितक्या मोठ्या संख्येने बाहेर पडायला लागल्यात, व्यवसायाच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून असतील, हा नक्कीच एक प्रोत्साहन आमच्या सरकारने दिलेला आहे आणि या प्रोत्साहनाचा फायदा भविष्यामध्ये नक्कीच आमच्या सर्व पुढच्या पिढीला झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे मनोज दयाळकरांनी लाडक्या बहिणीचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला, त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे निरंजन डावकरेंनी सांगितलं की दुबार मतदारावरती देखील बोट उचललं गेलं. श्वेताताई, दुबार मतदार हा मोठ्या प्रमाणात गाजला आणि गेल्या 2 दिवसांपासून ज्याप्रमाणे इथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तसं संसदेमध्ये सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे तिथे सुप्रियाताईंनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. सुप्रियाताईंनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वस्तुस्थितीला धरून त्या ठिकाणी केलेलं आहे. हे बघा, निवडणूक आयोगाकडनं कायम त्या ठिकाणी सूचना दिल्या जात असतात, ऑब्जेक्शन घेण्याची वेळ त्या ठिकाणी दिलेली असते. जेव्हा एखादी बॅलेट मशीन बंद करायची असते त्यावेळेला प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीची सही त्या ठिकाणी घेतली गेलेली असते. आता सध्याला निवडणुका ह्या रिझल्ट हे लांबलेले आहेत, तर प्रत्येक पक्षाचा किंवा जो उमेदवार आहे त्याचा प्रतिनिधी किंवा तो उमेदवार त्याची सही घेऊन स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 20 दिवस त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो. परंतु हे काहीही करायचं नाही आणि निवडणुकांमध्ये निकाल लागले आणि हे निकाल भारतीय जनता पार्टी महायुतीकडनं लागले की त्या ठिकाणी आयोगावरती तक्रारी करायच्या किंवा दुबार मतदारावरती तक्रारी करायच्या किंवा EVMवरती त्या ठिकाणी तक्रारी करायच्या. आता लोकसभेमध्ये मला सांगा, लोकसभेचे निकाल हे त्यांच्याकडून लागले तर एकाच्याही तोंडून त्या ठिकाणी ना EVM निघालं, ना कुठे वोटलिस्टमध्ये घोळ होता ते निघालं, कुठलाही आरोप त्यांनी त्या ठिकाणी केला नाही. आणि तेच विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेनंतर म्हणा किंवा मग ज्या पद्धतीने आम्ही महायुतीमध्ये समन्वय ठेवला आणि अतिशय चांगले कॅन्डिडेट हे विधानसभेमध्ये दिले आणि सर्वसामान्य जनतेने पण आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला
आणि तो आशीर्वाद जेव्हा मतपेटीमध्ये दिसून आला, निकाल लागला, त्या दिवशी पुन्हा EVMला त्या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं जोपर्यंत काँग्रेस किंवा महाविकास आघाडी या मानसिकतेतून येणार नाही आणि सर्वसामान्य जनतेसाठी ते रस्त्यावरती जाऊन भिडणार नाही, तोपर्यंत त्यांना याच्यातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही. EVMवरती आरोप करणं हे कुठेतरी स्वतःमध्ये जी कमी आहे ती कमी झाकवण्याचं काम ते करत आहेत. पाचपुतेजी, ज्याप्रमाणे विरोधकांचा गोंधळ सुरू आहे दुबार मतदार याद्यांवरून किंवा दुबार मतदान होतं आहे, वोट चोरी होते, या सगळ्या गोंधळाकडे ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी म्हटलात की एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, गोंधळ असतानासुद्धा मी माझे मुद्दे मांडले, या गोंधळातून तुम्ही तुमचा अजेंडा कशाप्रकारे पुढे घेऊन जाणार आहे? नाही, मुळात काय माहिती आहे का, मतदार नोंदणी करणं खूप सोपं आहे, पण एखादा मतदाराची नोंदणी झाली तर त्याला डिलिशन करायला खूप डिफिकल्टीज आहेत. आपण ती प्रोसेस पहा. त्यामुळे अनेकदा दुबार मतदार होत असतात. पण एक आहे की प्रत्येक पक्षाकडे पोलिंग एजंट्स असतात, जसं ताईंनी सांगितलं तसं. तर त्यांचे पोलिंग एजंट सतर्क असले तर अशा अडचणी कोणत्या होत नाहीत. आणि हा दुबार मतदार किंवा मयत मतदार हा काय आजचा विषय नाही आहे. हा वर्षोनवर्ष आपण ऐकत चाललो आहे. म्हणजे आम्हीच काय, आमचे विरोधक आहे, आम्ही एकत्र येऊन विनंती केली की तुम्ही मतदार डिलीट करा जे नाही आहेत यादीमध्ये किंवा जे येतच नाहीत मताला, ते स्थलांतरित झालेले आहेत. पण दुर्दैवाने डिलिशन प्रोसेस ही खूप डिफिकल्ट आहे. सुनावण्या घ्याव्या लागतात आणि ते असं नाही ना, SDO कलेक्टर लेवलला ह्या सुनावण्या होतात आणि त्यावेळेस एखाद्याची हरकत आली तर ते नाव तसंच ठेवायला लागतं, भले तो मतदानाला येतोय की नाही. त्यामुळे ही सगळी क्लिष्ट प्रक्रिया जी आहे ती SIR आलं तरच होऊ शकते. त्यामुळे याच्यावर आपण खूप चर्चा करण्यापेक्षा विरोधकांकडे सध्या मुद्दा कोणता नाही आहे, त्यामुळे ते दुबारवरती बोलतात आहेत. आता हळूहळू ज्यावेळेस हे सगळं क्लीन होईल त्यावेळेस ते अजून नवीन काहीतरी शोधून काढतील. त्यामुळे आम्हाला त्यात रस नाही आहे. मी जसं मगाशीच आपण सांगितलं की आम्हाला ह्या गोंधळात रस नाही आहे. आम्हाला आमचा मुद्दा हा जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो पोचतोय का याचं उद्दिष्टच आहे की किंवा याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला 21 तारखेला नक्कीच दिसणार आहे. म्हणजे आता आमच्या पालिकेची निवडणूक झाली, एकंदर जो काही कल होता सर्वसामान्य जनतेने आमच्या आधी फटाके वाजवलेत कार्यकर्त्यांच्या आधी. त्यामुळे हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जनता बरोबर आहे, जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे जनता आमच्याकडे येते ही कशी थांबेल या दृष्टिकोनातून हे नवीन काहीतरी जुमले चालू आहेत. जनता भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे असं वारंवार सांगितलं जातं. मात्र सध्या एक ट्रेंड चालू झालेला आहे प्रोजेक्टर स्क्रीनिंगचा. पहिले राहुल गांधींनी ते प्रोजेक्टर स्क्रीनिंग केलं, त्यानंतर आदित्य ठाकरेंनी केलं. एवढं सगळं करून जनतेच्या मनातलं भारतीय जनता पार्टीच्या विषयीचं प्रेम कसं काढतील? स्वतःवरती प्रोजेक्शन आणण्यासाठी ही प्रोजेक्टर योजना चालू झाल्या असं मला वाटतं. खरं तर विरोधकांची भूमिका आपण बघितली तर नाचना आहे अंगणतेडा या मानसिकतेमध्ये आहे. म्हणजे मी हारलो म्हणून मग चूक कोणाची EVMची, हारलो म्हणून चूक कोणाची इलेक्शन कमिशनची, हारलो म्हणून स्वतःबद्दलचं आत्मचिंतन न करता याच्यामध्ये आपण कुठे कमी पडतो याच्याबद्दलचं माहिती न घेता फक्त दुसऱ्यांवरती बोट ठेवणं हे सोपं असतं. आणि याच मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष दिसतोय. भारतीय जनता पार्टी सातत्याने लोकांमध्ये आणि लोकांच्या हितासाठी काम करणारी एक पार्टी आहे आणि त्या दृष्टिकोनाने प्रत्येक कार्यकर्ता हा लोकांमध्ये आपल्याला जाताना काम करताना दिसत असतो. ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी पूर्ण निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे आली होती, बटेंगे तो कटेंगे या विषयाला घेऊन पुढे आली होती. मी 5ही जणांना विनंती करतो, प्रत्येकाने हिंदुत्व, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व नेमकं काय आहे हे 1-1 मिनिटामध्ये सांगा. हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, तो त्या ठिकाणी त्यांनी आपली संस्कृती जी काही असेल ते सोडून आपल्या राष्ट्रासाठी, विकासासाठी एकत्र आलं पाहिजेत. हे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रथम राष्ट्र म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या पहिले प्रथम येतो तो राष्ट्र येतो आणि राष्ट्रासाठी मग कोणताही तो जात धर्म असो याच्या पलीकडे राष्ट्र पाहणं गरजेचं आहे आणि तो आम्ही पाहतोय, आमच्या कृतीतनं दिसतोय. पण काय होतं, तो लेबल आम्हाला लावला जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्षाची भूमिका ही एकदम स्पष्ट आहे. म्हणजे आमचं काय म्हणणार, पांढऱ्या दुधासारखं एकदम शुभ्र आहे. आता त्याच्यामध्ये कोणीतरी काहीतरी डाग टाकायचा प्रयत्न करतोय, पण आमचं हिंदुत्व हे देशहित आणि देशाच्या दृष्टिकोनातनं जो धर्म आहे तो आमचा धर्म, तोच राष्ट्रीय धर्म आहे आणि ते आमचं हिंदुत्व आहे. परिणय फुकेंना हिंदुत्व म्हणजे काय वाटतं? निश्चितच ज्याप्रमाणे श्वेताताईंनी असणार किंवा विक्रमदादांनी असणार ज्याप्रमाणे सांगितलं की हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानात राहणारे या भारतात राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्म पंथातले जे नागरिक आहे त्यांनी ज्यावेळेस देशासाठी विचार करतात, एक संघ असा विचार करतात आणि देशाच्या विकासासाठी विचार करतात, देश
पुढे गेला पाहिजे याच्यासाठी विचार करतात, तर तेच खरं हिंदुत्व. आणि सगळे जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित येऊन हा जेव्हा विचार करतात, हाच विचार भारतीय जनता पार्टीचा आहे, हाच विचार हिंदुत्वाचा आहे. निरंजन डावखरेंना हिंदुत्वाच्या बाबतीत काय वाटतं? हिंदुत्वाचा विचार हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मूळ गाभा आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रधर्म हा सर्वोपरी आहे. याच भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सगळे कार्यकर्ते काम करतात. विक्रांतजी पाटील, आपलं उत्तर. खरं तर भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व असं आहे की या देशात जन्माला आला तो हिंदू, या देशासाठी मरण्याची तयारी ठेवतो तो हिंदू, जनगणमन म्हटलं, वंदे मातरम म्हटलं की ज्याच्या अंगावरती रोमांच उभा राहतो तो हिंदू, पाकिस्तानात पाऊस पडल्यावर इथे छत्री उघडणारा किंवा पाकिस्तान क्रिकेट मॅच जिंकल्यावर इथे फटाके फोडणारा हा हिंदू असू शकत नाही. आणि त्यामुळे अस्थनीतले निखारे इथे जे आहेत त्यांना आम्ही हिंदू मानत नाही, पण जे या देशासाठी लढण्याची तयारी ठेवतात, त्या भारत मातेला परमोच्च स्थानावरती नेण्याची ज्यांची तयारी आहे, असे कुठल्याही जाती धर्माची मंडळी असतील तरी ते हिंदूच आहेत. नक्कीच मी पुढील सूत्र मनोज जाळकरांकडे देतो. नवी मुंबई ते विमानतळ आता झालेलं आहे, पण त्याच्या नावावरून अद्याप कोणतं राजकारणी या ठिकाणी म्हणजे बोलत तर विरोध पण सुरू आहे. विरोधाचं नाव विमानतळाचं झालं, पण अद्यापही नाव या ठिकाणी देण्यात नाही आलेलं, कारण की दिबा पाटीलचं नाव या ठिकाणी सुचवण्यात आलेलं, पण त्याला पण देखील या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत आणि खरं तर संपूर्ण त्या भागामध्ये आम्ही त्यांना देव मानतो अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांचं नाव या विमानतळाला दिलं जावं ही प्रकल्पग्रस्तांची, आमच्या सगळ्यांचीच मागणी सातत्याने राहिलेली आहे. त्याचा पाठपुरावा करतोय, त्याच्यामध्ये अनेक आंदोलनं उभी राहिली आणि सगळ्यांची भावना तीव्र आहे. या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी हा जो प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठवावा लागतो तो प्रस्ताव सकारात्मक पाठवलेला आहे. त्यामुळे राज्याकडून जे काही सकारात्मक करायचं ती पूर्तता झालेली आहे. आता हा निर्णय केंद्राकडून होतो आणि ते होत असताना फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्रलंबित नाही आहे, तर एकाच वेळेला पुणे विमानतळाचं नाव संत तुकाराम महाराजांच्या नावाने ठेवायचं आहे, कोल्हापूर एअरपोर्टचं नाव हे त्या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांच्या नावाने ठेवायचं आहे, संभाजीनगर एअरपोर्टचं नाव आपल्याला त्या ठिकाणी नामांतरण करायचं आहे. अशा पद्धतीनं ही सगळी विमानतळं एकाच फाईलमध्ये असल्यामुळे तो पॉलिसी डिसिजन आहे आणि त्यामुळे ते जे काही होईल ते एकत्रित होणार आहे. आणि त्यामुळे एअरपोर्ट एकीकडे सुरू होणं हे टाईम बाउंड प्रोग्राम आहे आणि ह्या एअरपोर्टचा प्रस्ताव जेव्हा सुरुवात झाली ह्याला अनेक वर्षांपूर्वी, तेव्हा त्याचं प्रस्तावित नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं होतं. आणि त्यामुळे आता जे काही लोकनेते दिबा पाटील हे नाव आलं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे. त्या आत्ता असलेल्या नावाच्या आधी ते नाव जोडलं जाईल, लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशा पद्धतीनं हा विषय होणार हे त्या ठिकाणी समोर आहे. आणि त्यामुळे ह्या विषयाचा पाठपुरावा एकीकडे सुरू आहे, पण विरोधक या विषयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. आता जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा भावनिक मुद्द्यांचं राजकारण केलं जातं, पण या विषयामध्ये सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय. आमचे आमदार प्रशांत ठाकूर जे असतील, आम्ही सगळे असू, त्या ठिकाणी या विषयामध्ये ताकदीनं हा विषय मार्गी लावण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे आणि ह्यामध्ये नक्की आम्हाला यश येईल ही खात्री वाटते. मुंबई बोललं तो वाहतूक कोंडी आणि ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. आपल्यासोबत निरंजनजी आहेत. ठाण्याची वाहतूक कोंडी कधी नाही, ठाण्याच्या वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो निश्चितपणे प्रत्येक ठाणेकरासाठी एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे यासाठी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, यांनी सातत्याने अनेक बैठका घेऊन याच्यामध्ये तोडगा काय निघेल, याच्यामध्ये काही लोकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं सोल्युशन भेटेल याची भूमिका घेतलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की मेजर जो ट्रकचा ट्रॅफिक आपल्याकडे या भागामध्ये ठाण्यामध्ये येत असतो तो JNPTला जाणारा हा ट्रकचा ट्रॅफिक असतो, तो थेट JNPTला कसं निघून जाईल याच्यासाठी एक आउटर कॉरिडॉर, वसई विरार अलिबाग कॉरिडॉर असेल हे तयार करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर मुंबईवरनं जो ट्रॅफिक जातो त्याच्यासाठी एक वेगळा फ्लायओव्हर, त्याचबरोबर कोस्टल रोड, या सगळ्या रस्त्यांच्या जाळ्याच्या माध्यमाने ठाण्यातला जो ट्रॅफिक आहे इंटरनल मेट्रो याच्या माध्यमाने ठाण्याचा ट्रॅफिक हा डिफ्लेट करण्याचं काम हे निश्चितपणे शासनाकडनं चालू आहे. या सगळ्या गोष्टीला एक साधारणपणे 1-2 वर्षाचा कालावधी लागणार आहे, पण निश्चितपणे ठाणेकरांच्या या प्रश्नाला एक चांगल्या पद्धतीचं समर्पक उत्तर हे शासन या कामाच्या माध्यमाने देणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विचारतो. सोयाबीन कापूस जो प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, हमीभाव मिळणार कधी? निश्चितच मिळणार, पण नुसतं हमीभाव देऊन होणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या कच्च्या मालावर, शेतमालावर जोपर्यंत प्रक्रिया उद्योग उभे करत नाही आणि जोपर्यंत याचं एक शाश्वत याचं
काहीतरी बाजारपेठ उभी करत नाही तोपर्यंत शेतकरी कधी सुखी होणार नाही. आणि मला राज्य सरकारने ज्या प्रमाणात या सगळ्या याचं गोडाऊन्सच्या संदर्भातलं असणार किंवा फूड प्रोसेसिंग युनिट्सचं असणार किंवा टेक्स्टाईल युनिट्सचं असणार, टेक्स्टाईल पॉलिसीच्या माध्यमातून टेक्स्टाईल युनिट्स असणार, या सगळ्या याच्या देण्यात मला असं वाटतं की 100% सोयाबीन असणार, कापूस असणार, याला चांगला भाव मिळणार आणि हमीभावापेक्षा जास्त भाव मिळणार. आणि कधीकधी हे सगळे जे भाव असतात हे इंटरनॅशनल मार्केटसोबत संलग्न असतात आणि त्यामुळे त्याचे कमी जास्त ते होत असतात. मला असं वाटतं की मोठे मोठे गोडाऊन्स, वेअरहाऊसेस जर आपण केले आणि ज्यावेळेस भाव कमी असला आणि त्यावेळेस याचं स्टॉकिंग करू शकलो, याच्याही अनेक योजना अनेक बँकेंच्या असतात, पण त्याचं स्टॉकिंग व्यवस्थित करू शकलो तर मला असं वाटतं की 100% शेतकऱ्यांचं मालाचं एक हमीभावापेक्षा जास्त किंमत शेतकऱ्याला मिळणार. सर तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक मागच्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केलेला होता, तो म्हणजे पनीरचा मुद्दा. आणि त्यानंतर आता देखील आपण आज एक लक्षवेधी मांडली होती, काय सांगणार त्या? नाही, ॲनालॉग चीज म्हणा, आर्टिफिशियल पनीर हा एक खूप चिंतेचा विषय आहे. म्हणजे पहा, आपण समुद्र मंथन झालं त्यावेळेस विषही निघालं होतं आणि अमृतही निघालं होतं. तसं FDA दोन्ही गोष्टी कंट्रोल करतं, विषयही कंट्रोल करतं आणि अमृतही कंट्रोल करतात. आपल्या जेवणात काय जाणार हेही FDA कंट्रोल करतं आणि आपल्या तोंडाच्या माध्यमातून कोणते वेगवेगळे काय म्हणणार पॉयझनस गोष्टी जाणार आहेत, म्हणजे ज्याला आपण व्यसन म्हणू, ॲडिक्टिव्ह गोष्टी आहेत, ह्या जाणार, ह्याही FDA कंट्रोल करतं. त्यामुळे आमचं मत असं आहे की FDAची ताकद वाढली पाहिजे. म्हणजे FDAला आज आपण काय म्हणणार की जेवणातल्या कढीपत्त्यासारखं पाहतोय, म्हणजे त्याचं महत्त्व काहीच नाही असं वाटतं, पण मुळात ते अँटीऑक्सिडंट आहे. त्या पद्धतीने FDAची महत्त्व हे खूप महत्त्वाचं खातं आहे आणि याला तेवढी ताकद दिली पाहिजे. मी आजचाही माझा तोच मुद्दा होता. मला ज्यावेळेस मी ॲनालॉग चीजचा, आर्टिफिशियल पनीरचा ज्यावेळेस मुद्दा मांडला होता त्यावेळेस आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी बैठक घेण्याचा मला शब्द दिला होता. त्यांनी बैठकही घेतली आणि त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं होतं की डिपार्टमेंटला 200 कोटी रुपये लागतात, ते आपण द्यायची व्यवस्था करू. दुर्दैवाने ती तरतूद होताना दिसत नाही. म्हणजे मागच्या पावसाळी अधिवेशनातही झाली नव्हती आणि आत्ताही तशी तरतूद दिसत नाही. आत्तापर्यंत 200 कोटीपैकी फक्त अवघे 30 कोटी रुपये ह्या डिपार्टमेंटला मिळालेले आहेत. जर FDAला 200 कोटी रुपये मिळाले तर नक्कीच बऱ्याचशा गोष्टी पुढे होतील आणि ह्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला खरंच म्हणजे मोठी पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यामुळे आज मी परत एकदा ती उजळणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण मला एक सांगायला अभिमान वाटतो, म्हणजे ज्यावेळेस हा प्रश्न महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये मांडला गेला होता, म्हणजे हे पहिल्यांदा असं झालेलं आहे की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये एखादा प्रश्न मांडला जातो आणि केंद्र सरकार म्हणजे FSSAI हे सुमोटो हा विषय सिरियस घेतात आणि ह्याच्यासाठी पब्लिक इंटरव्हेन्शन त्यांनी मागितलं होतं आणि ॲनालॉग चीजबद्दल, ॲनालॉग पनीरबद्दल लोकांचं काय मत आहे याचे त्यांनी पेपर प्रेझेंटेशन्स, कमेंट्सही मागवले होते. त्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कायद्यामध्ये दुरुस्ती होईल आणि ती नुसती राज्यस्तरावरती नाही तर केंद्र स्तरावरती ही दुरुस्ती होणार आहे. याचा मी स्वतः पाठपुरावा करतो आहे. त्यामुळे येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये ही दुरुस्ती अपेक्षित आहे. आपल्यासोबत ताई आहेत. ताई, महिलांवरती अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत, महिला ह्या सुरक्षित नाहीत, काय सांगाल? महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने अतिशय चांगले कायदे आणलेले आहेत. कायदे तर बरेच जुने आहेत, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन हे होणं गरजेचं राहतं. आणि मला असं वाटतं महिला अत्याचारावरती सरकारपेक्षाही काही लोकांची जी मानसिकता आहे समाजातली, ती मानसिकता त्या ठिकाणी बदलण्याची गरज आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा NGOजसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्या NGOजला अजून सरकारकडनं कशा पद्धतीने ताकद देता येईल हा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आपली जी येणारी तरुण पिढी आहे त्यांच्यावरती कशा पद्धतीने चांगले संस्कार होतील हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. फक्त सरकारवरतीच अवलंबून न राहता समाजामध्ये जी विकृत मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला कशा पद्धतीने थांबवता येईल, मला असं वाटतं ही जास्त गरजेचं आहे. सगळ्यांसाठी फक्त एकच प्रश्न, 2 ठाकरे बंधू हे आता एकत्र आलेले आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेची साथ देखील मागितली, पण अद्यापही दोघांची युतीबाबत काही चर्चा झाली नाही. काय वाटतं? फक्त एका राजकारणातली अपरिहार्यता म्हणून आता त्यांनी 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं ठरवलेलं आहे. पण शेवटी जनता या भावनिक खेळाला आता कंटाळलेली आहे. मुंबईमध्ये आपण बघाल तर वर्षानुवर्ष त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचा गळा दाबायचा, त्यांच्या टॅक्सच्या पैशातून मातोश्री 2 बांधायचं, म्हणजे जनतेच्या पदरात काहीच पडलं नाही, त्यांची काहीच वाढ झाली नाही. इथे मातोश्री 1ची मात्र मातोश्री 2 झाली. अशा पद्धतीनं जेव्हा होतं तेव्हा जनतेने आता ठरवलेलं आहे 2 ठाकरे बंधू एकत्र येऊ किंवा आणखीन कोणी एकत्र येऊ, भारतीय जनता पार्टी, महायुती यांना राज्यात कल दिला. मुंबई महापालिका आणि 29 महापालिकांमध्ये सुद्धा केवळ महायुती, भारतीय जनता पार्टी, देवाभाऊ. आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच बघितलं की याचं सातत्याने लोकांच्या मनात
आणि तुमच्या कॅमेऱ्यात ही महायुतीच होती. याच्यामध्ये फडणवीस साहेबच होते, शिंदे साहेबच होते, अजितदादाच होते. त्याच्यामुळे कोणी एकत्र आलं तरी लोकांच्या मनात आणि सगळ्याकडे महायुतीच आहे. बघा असं आहे, दोघं भाऊ एकत्र आले की आणखीन 4 भाऊ एकत्र आले याच्यात काही फरक पडणार नाही. मला असं वाटतं की ज्या प्रमाणात हे ठाकरे ब्रँड करतात, ठाकरे ब्रँड एकच होते, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आणि ते गेल्यानंतर हा ब्रँडचा बँड वाजलेला आहे. आणि ह्या दोघाही भावांनी तो बँड वाजवण्यात दोन्हीकडून एका उद्धवजींनी एकाकडून आणि राज ठाकरेंनी दुसरीकडून हा बँड वाजवलेला आहे. आणि मला असं वाटतं की परत मुंबईच्या जनतेने जे मागे अनेक वर्ष बाळासाहेबांना बघून जे या सगळ्या लोकांना सत्तेत ठेवलं आणि ज्या प्रमाणात या दोघा भावांनी मुंबईकरांना, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतनं हतपार करण्याचं काम केलं, तर आता मला असं वाटतं मुंबईची जनता या दोघांना मुंबईतनंच नाही तर महाराष्ट्रातनं हतपार करणार हे नक्की आहे. ते राजकारणात आपण कोणतीच गोष्ट प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे आज काय होणार, उद्या काय होणार हे कोणी खात्रीशीर सांगू शकत नाही. पण मला एक लक्षात आलं किंवा माझं हे वैयक्तिक मत आहे की आमच्या विरोधकांचं काम हे एक तर नरेटिव्ह सेट करणं किंवा परसेप्शन क्रिएट करणं, या दृष्टिकोनातनं ते निवडणुकांना सामोरे जात असतात. निवडणूक आली की एखादा नरेटिव्ह किंवा एखादा परसेप्शन क्रिएट करायचा. तर माझं मत आहे की एखादा परसेप्शनच असण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. ठाकरे बंधू हे काही जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी एकत्र येत नाही आहेत. आज त्यांना दिसून आलेलं आहे की महायुतीचं सरकार आल्यापासून अतिशय लोककल्याणकारी निर्णय त्या ठिकाणी महायुतीचं सरकार घेत आहे. अशाच पद्धतीचे लोककल्याणकारी निर्णय त्यांनी मुंबईसाठी जर का घेतलेत तर पुन्हा BMCची जी खुर्ची आहे महापौराची ती आपल्या हातून निघून जाईल आणि त्या खुर्चीसाठी, त्या खुर्चीच्या लालसेसाठी हे एकत्र आलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की मला जेव्हा लक्षात येईल की शिवसेना ही काँग्रेसच्या सोबत जाईल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करून टाकेल. आणि आपण बघतोय 2019मध्ये जनतेने महायुतीला कौल दिलेला असतानासुद्धा फक्त आणि फक्त खुर्चीसाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसलेत. आता पुन्हा मुंबई महानगरपालिकेची जी खुर्ची आहे ती खुर्ची यांना हवीशी वाटत आहे आणि त्या खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी ते एकत्र येत आहेत. परंतु मुंबईकर अतिशय हुशार झालेला आहे. मुंबईकरांनी पाहिलं आहे, देवाभाऊंनी त्यांना मेट्रो दिलेली आहे, कोस्टल रोड दिलेला आहे, मुंबईमध्ये चांगले प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. नवी मुंबईमध्ये म्हणजे मला आठवतं आहे 2005-06 पासून नवी मुंबईचे एअरपोर्ट होणार अशी चर्चा होती. परंतु ते सुद्धा काम आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. पुण्यामधली जी काही ट्रॅफिकचे विषय असतील, ठाण्यामधले जे काही विकासाचे विषय असतील, ते सगळे विषयांना मार्ग दाखवण्याचं काम हे देवाभाऊ करत आहेत. आणि अशा वेळेला किती जरी ठाकरे एकत्र आले तरी तो काहीही फरक पडणार नाही आहे. नगरपालिकेसारखी महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच आपल्याला दिसेल. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर अधिवेशनातला बराचसा काळ सभागृहामध्ये गाजवल्यानंतर 5ही आमदार आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आले होते. मी 5ही आमदारांचा मनापासून आभार मानतो. आमदार विक्रांतजी पाटील साहेब, आमदार निरंजनजी डावकरे साहेब, आमदार परिणयजी फुके साहेब, आमदार विक्रमसिंह पाचपुते साहेब आणि आमदार श्वेताजी महाले, मी मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो. आगामी पालिका निवडणुका आहेत आणि या पालिका निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा नेमका अजेंडा काय आहे, विरोधकांबाबतीत आपल्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत, या दिलखुलासपणे आजच्या या हुरडा पार्टी, पकोडा पार्टी, भजिया पार्टी याच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांसमोर मांडलेले आहेत. अशाच एका वेगळ्या आमदारांसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.